नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या खास करून गृहिणींना वेड लावतं. कळत नकळत त्यांचा वेळ घेतं आणि त्यांना मानसिक त्रासही देतं. हो, एक गोष्ट आहे जी तुम्ही मनापासून थोडीशी कमी केली ना तर तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल आणि ती गोष्ट म्हणजे मोबाईल. हो, तोच मोबाईल ज्याला आपण मित्र समजतो, टाईमपास समजतो, पण तोच आपल्याला हळूहळू मनाने कमजोर करत जातो. ते कसं? तर चला आपण सुरू करूया. जय जय रघुवीर समर्थ. आपण स्वतःला या गोष्टींची इतकी सवय करून घेतली आहे की हा मोबाईल आता आपला सवंगडी झाला आहे. आपल्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवणारा. सकाळ झाली की पहिली गोष्ट मोबाईल हातात. अलार्म बंद करायचा आणि लगेच ॲप्स उघडायला सुरुवात करायची. म्हणजेच स्टेटस बघायचे, स्टोरीज बघायच्या, डी पी बघायची. कुणी काय ठेवलं आहे, कुणी काय स्टोरीला टाकलं आहे आणि कोणी कोणता डी पी ठेवला आहे. आणि मग आपोआप विचारांचं वादळ सुरू होतं. तुम्ही म्हणाल ते कसं? तर हा इथे फिरायला गेला, हा शॉपिंगला गेला, ही खूप हॅपी दिसते, यांचं जीवन माझ्यापेक्षा चांगलं आहे. तर आपण स्वतःच्या मनात इतरांचं आयुष्य स्वतःचं बनवत बसतो. कुणी सॅड डी पी टाकली तर लगेच टेन्शन सुरू. काय झालं असेल तिला? आपणच चिंतेने भरून जायचं. कुणी हॅप्पी पिक्चर टाकली असली तर कंपॅरिझन सुरूच. आपण असं का जगत नाही? आपण कुठे कमी पडलो? कुणी कुठे फिरायला गेलं, काय खाल्लं, काय घेतलं, हे सगळं पाहून आपल्याला मनात आपोआपच इन्सिक्युरिटी निर्माण होते. आता एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी निगेटिव्ह घडलेलं असतं आणि तेच तो स्टेटसला टाकतो आणि आपण काय करतो? स्टेटस बघतो आणि आपणसुद्धा त्या कुठेतरी निगेटिव्हिटीचा संबंध, अर्थ आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनावर तो परिणाम करून घेतो. ज्याने काय होतं? आपलं मन निगेटिव्ह बनत जातं. जगात कुठेही काहीही वाईट घडलं तरी ते आपल्यावर परिणाम करतं. मनात भीती, काळजी, चिंता काहीच झालेलं नसतं आपल्या आयुष्यात. अशा गोष्टीत आपला किमती वेळ निघून जातो. मनाची शांती निघून जाते आणि आपल्यालाच स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. कशामुळे? दुसऱ्यांनी टाकलेल्या स्टेटसमुळे. खरं सांगायचं तर मोबाईलचा दोष नाही, दोष आहे वापराचा. मोबाईल वाईट नाही, वाईट आहे आपण त्याला दिलेले जास्त महत्त्व. इतरांच्या आयुष्याची स्वतःचं आयुष्य कंपेअर करणं, निगेटिव्ह न्यूज ओव्हरलोडेड घेणं, दिवसातून अर्धा वेळ स्क्रीनला देणं आणि स्वतःकडे मागे वळून न पाहणं. आजकाल मोबाईलवर एक मोठी सवय तयार झाली आहे दुसऱ्यांचं आयुष्य बघण्याची. कुणी काय स्टेटस टाकलं, कुणाचं नवीन डी पी, कुणी कुठे फिरायला गेलं, शॉपिंग कुठून केली, कुणी कुणासोबत फोटो काढला. हे सगळं पाहिलं की नकळत आपल्या मनात विचार सुरू होतात. अरे, हे लोक किती फिरायला जातात, मी का नाही जात? यांचं आयुष्य किती आनंदात आहे, माझं का नाही? हिचं बघ नेहमी खुश असते, माझं असं कधी होत नाही. आणि अशी तुलना करत करत आपला मूड तिथल्या तिथे खराब होतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे बघण्यापेक्षा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. अरे, त्यांचं लाईफ आहे ते कसं का जगेनात, कसं कुठे का फिरायला जाईनात? दुसऱ्यांच्याबद्दल विचार करणं सोडून द्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. आपल्याला शांती भंग करून घ्यायची आहे का आपल्या आयुष्यात आपल्याला शांती आणायची आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या. शांती हवी असेल ना तर स्वतःचा विचार करा, दुसऱ्यांचा विचार करू नका. आणि दिसतं तसं मुळीच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, काही ना काही असंतोषपणा असतो. त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यात हे चालूच असतं. त्यामुळं खूप काही लोड घ्यायची गरज नाही आहे. स्वतःचं आयुष्य आनंदाने जगा आणि त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया. आजपासून थोडे बदल करा. मोबाईलचा वापर करा पण प्रमाणात. इतरांचं आयुष्य बघत बसणं कमी करा. कंपॅरिझन सोडा. निगेटिव्ह न्यूज पाहणं कमी करा. कुणी काय टाकलं, कोण कुठे गेलं, काय केलं हे पाहून स्वतःला जज करणं थांबवा. महत्त्वाची गोष्ट, तुमचा वेळ तुम्ही जिथे देता तिथेच तुमचं जीवन वाढतं किंवा कमी होतं. म्हणून वेळ तिथे द्या जिथे तुम्ही वाढता. तुमच्या मनाला शांती मिळते, तुमचे आयुष्य सुंदर होतं. आणि बघा, मोबाईलपासून थोडा डिस्टन्स ठेवला ना तर मन इतकं शांत हलकं वाटेल की खरंच जाणवेल आयुष्यात कधीच दुःखी होणार नाही. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.